तर आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार आणि गुड इव्हिनिंग. संध्याकाळचा टाईम आहे आणि इथे मी मस्तपैकी चहा ठेवला आहे आणि मलाई घेतली चहाच्या कपामध्ये. खरं तर मी शक्यतो दुधाच्या पातेल्यात कधीच चहा ठेवत नाही. एक छोटं पातेलं आहे माझं तिथे चहाचं सेपरेट, पण या पातेल्याला खूप सारी मलाई दिसली मला आणि एकच कप दूध उरलं होतं. मग कंटाळा पण खूप आला होता दुसऱ्या पातेल्यात काढण्याचा आणि मलाई वितळून जाते त्याच्यात, छान लागतो चहा, घट्ट होतो, म्हणून मी त्यातच चहा ठेवला. नाही तर शक्यतो त्याच्यात चहा ठेवत नाही मी. तर आता छान चहा पिऊ. आणि तुम्ही भरपूर मला कमेंट केल्यात की आता एवढं चहा पिऊन मी तुम्हाला सांगते पुढच्या गोष्टी. आधी छान चहा पिते आणि काय काय कमेंट होत्या त्याच्याबद्दलच मला ब्लॉग करायचा आहे सेपरेट, कारण सगळ्यांच्या कमेंट्सला मी सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं नाही देऊ शकत पर्सनली, त्याच्यामुळे एक छानसं ब्लॉग करते. तर जरा चहा पिऊन मग तुम्हाला भेटते मी. तर 4 वाजता चहा झाल्यानंतर मला काय ब्लॉग कंटिन्यू करायला जमलं नाही. 4 वाजता शूट करणार होते मी, कारण आज स्वयंपाक नव्हता. आम्ही जाणार होतो बाहेर मटकी भेळ खायला. तर मटकी भेळ खायला आपलं नेहमीचं ठिकाण सरदवाडी चिंतामणी, तिथे जाणार होतो. पण काही त्याच्यानंतर थोडे पाहुणे आले, त्याच्यानंतर पप्पा आले तुषाला भेटायला, त्याच्यामुळं काही जमलं नाही शूट करायला. आत्ता वाजलेत रात्रीचे 9:30-10 आणि तृषा पुढे खेळते हॉलमध्ये. मिलन शिवजयंतीची कामं चालू आहेत त्याच्यामुळे ते बाहेर आहेत. तर आत्ता रिलॅक्स टाईम होता, सगळं घरातलं व्यवस्थित आवरलं होतं. म्हटलं आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. नक्की तुम्हाला भरपूर प्रश्न पडलेले आहेत, काय कसं, की आम्ही दोघे इथे कसं राहतोय, आमच्या फॅमिलीत कोण आहे, म्हणजे मिलन दादाच्या फॅमिलीत कोण आहे, असं तसं भरपूर कमेंट मला होत्या. आणि आत्ताच नाही तर स्टार्टिंगपासून कमेंट होता, कारण या गोष्टीवरती स्पेशल मी ब्लॉग केला नव्हता, कारण आपल्याच जखमांच्या खपल्या आपणच स्वतः काढायच्या, त्याच्यात काही तथ्य नाही. त्याच्यामुळे मी काय शूट केलं नव्हतं. सांगण्यासारखं काय, मला असं सांगू वाटलं नाही की सांगण्यासारखं काय. आम्ही आमच्या लाईफमध्ये पुढे चाललेलो आहे, व्यवस्थित एक एक दिवस आनंदात चालतोय आणि तुम्ही सगळे आमच्या फॅमिलीत अजून ॲड झाले आहात. तर जे लोक गावातले आहेत, जे मला ओळखतात, त्यांना माझं सगळं माहिती आहे. पण मला इथं जे लोकांपेक्षा इतर लोक मला भरपूर ॲड आहेत. सांगली, सातारा, थेऊर, भरपूर ठिकाणचे लोक मला ॲड आहेत. तर त्यांना काही माझी स्टोरी काय पूर्ण माहीत नाही, त्याच्यामुळे हे प्रश्न पडणं साहजिक आहे, कारण तुम्ही आम्हाला रोज बघता, त्याच्यामुळे आमची पूर्ण स्टोरी तुम्हाला कळणं किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल प्रश्न पडणं हे साहजिक आहे. की सगळं माहीत झाल्यावरती रोज आम्हाला बघायला तुम्हाला एक नवीन इंटरेस्ट येतो. सगळं माहीत असल्यावरती एक पुढे काय होणार, पुढे काय होणार, कशी फॅमिली आहे, काय, हे सगळं उत्सुकता जाणवतीच. तर त्या गोष्टी आहेत. तर माझ्या लग्नानंतर आम्ही 2 वर्ष जॉईंट फॅमिलीमध्येच होतो. सासू आहे, सासरे नाही आहेत. मला ही कमेंट होती की तुला सासू सासरे आहेत का ताई, की नाही आहेत, मिलन दादांना वडील आहेत की नाही, हे पण कमेंट होते. पण नाही आहेत, मला सासरे नाही आहेत, ते माझ्या लग्नाच्या आधीच एक्सपायर झालेले आहेत. तर सासूबाई आहेत, आजी सासूबाई आहेत, यांना मोठे भाऊ आहेत, वहिनी यांना मोठी. तर अशी काहीशी फॅमिली आहे. तर लग्नानंतर 2 वर्ष आम्ही तिथे होतो आणि तृषाच्या टायमिंगला मी प्रेग्नेंट होते. 7 महिन्याची तृषा माझ्या पोटात असली होती तेव्हा माझी आई एक्सपायर झाली आणि तो पिरियड भयानकच होता. आता माझ्या पोटात माझं बाळ आणि त्यात माझी आई मला सोडून जाणं, ही गोष्ट असं पचवणंच अशक्य होतं. त्याच्यामुळे माझी भयानक चिडचिड होत होती. पण आपण सासरी असल्यामुळं आपल्याला जास्त राग व्यक्त करता येत नाही. पण ठीक आहे, त्या गोष्टी आता आठवलं तरी मला जरासा त्रास होतो, म्हणजे त्या गोष्टीवरती बोलताच येत नाही काय. पण ठीक आहे, असो. तर माझा 7वा महिना होता तेव्हा माझी आई एक्सपायर झाली. तरी मी तृषासाठी, म्हणजे आपल्या पोटात बाळ आहे त्याच्यामुळे ते दुःख जास्त व्यक्त न करता ते दुःख गिळत गेले. तृषा झाली, त्याच्यानंतर ते छोटं बाळ आणि तिची काळजी घेणं, तिला फर्स्ट प्रायोरिटी आपण देणं, हे माझं कामच होतं. मी ते केलं, 100% मी ते केलं. की तिला प्रत्येक गोष्ट आधी, हे काम करण्याआधी आपलं ते काम राहिलंय बाबा, ते काम करण्याआधी आपलं बाळ आणि मग ते राहिलेलं काम जसं होईल तसं होईल, कधी होईल, का होईल की नाही, किंवा माझं ते काम दुसरं कोणी करेल की नाही ह्याचा विचार मी नाही केला. आणि जॉईंट फॅमिली म्हटल्यावरती थोड्याफार गोष्टी होतातच, भांडं लागतं. माझ्याच घरात नाही, जगातल्या सगळ्याच घरांमध्ये चालू असतं. त्या गोष्टीबद्दल मला काही बोलायचं नाही, फोडून काही मला सांगायचं नाही. तर म्हणतात पहिलं ओळखणारे तुम्ही सगळेच मॅच्युअर आहात. तर कारण मी आता मगाशी पण सांगितलं की माझ्याच जखमांच्या खपल्या मलाच काढायच्या नाहीत. तर थोडंफार तृषा झाल्याच्या नंतर थोडंफार चालू झालं असं तसं. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो शिरूरला राहायला. शिरूरला म्हणजे पप्पांचा फ्लॅट आहे
आई मला 7वा महिना होता तेव्हा आई एक्सपायर झाली. शिरूरला आम्ही तसं तर मी 5वीत असल्यापासून आम्ही शिरूरला राहायचो, शिरूरच्या फ्लॅटवर. कारेगाव पप्पांचं पण हे गाव प्रॉपर कारेगाव, म्हणजे माझं सासर पण हेच आणि माहेर पण हेच. सगळे गावातली जी मंडळी आहेत ते माझेच आहेत दोन्हीकडनं. सगळेच जण मला ओळखतात, मी सगळ्यांना ओळखते. तर आई एक्सपायर झाली त्याच्यानंतर मग सगळं सामान घेऊन पप्पा ते आले कारेगावला. इथे त्यांचं घर आहेच, तुम्ही ते सगळं ब्लॉगमध्ये बघितलेलंच. इकडे आले, मग तो फ्लॅट रेंटने दिला होता. मग आम्ही जेव्हा शिरूरला राहायला गेलो मग तेव्हा तो फ्लॅट रेंट रिकामा केला आणि आम्ही त्यात राहायला गेलो. तरी मिलनला मी बोललो होते की आपण दुसरीकडे राहू, पप्पांच्या फ्लॅटवर राहायला नको. तर ते बोलले की तू आता 5वीपासून इथे राहिलेली, एवढे वर्ष इथेच राहिलेली, सगळे बाजूचे लोक ओळखतात तुला, तू त्यांना ओळखते. म्हणजे फ्लॅटमधले बिल्डिंगमधले सगळेच लोक ओळखत होते मला. तर तृषा पण लहान होती, तृषा 11 महिन्याची होती तेव्हा आम्ही ते घर सोडलं आणि शिरूरला राहायला गेलो. 4 जुलैला आम्ही शिरूरला राहायला गेलो. तर मग तिथेच राहिलो पप्पांच्या फ्लॅटवर. 4 जुलै म्हणजे पावसाळ्यात मिलांचे खूप भयानक हाल झाले. शिरूरवरनं कारेगावला सकाळी आले की ते डब्बा घेऊन यायचे दिवसभर. मग कुठे खाणं पिणं जिथे व्हायचं डब्बा तर घेऊन यायचे, मी डब्बा द्यायचेच त्यांना टिफिन. तर इथेच कुठेतरी थांबायचं, दुपारी झोपू वाटलं तरी मग असं कुठे झोपायला हे नाही ते नाही. किंवा पावसाचं टाईम घरी यायचं, शिरूरला वापस यायचं म्हटलं तरी मग भर पावसाळ्यात कुडकुडत ते शिरूरला येणार. त्यांचे खूप हाल झाले पावसाळ्याभर. नंतर निर्णय घेतला की हे घर बांधायचं. आता तुमचा प्रश्न होताच तुम्ही इथे केव्हा राहायला आले, तर मग शिरूरला होतो. शिरूरला गेलो तेव्हा इथे यायचं काही डोक्यात नव्हतं. जितके दिवस तिथे राहता येईल तितके दिवस तिथे राहू असंच ठरलेलं. पण तिथे गेल्यानंतर माझं सगळं ओळखीचं होतं, माझंच ते घर होतं, त्याच्यामुळे मला सगळं परिसर ओळखीचं होता. घरातल्या प्रत्येक कानाकोपरा सगळ्या भिंती ओळखीच्या होत्या, सगळे माणसं ओळखीचे होते. पण मिलनसाठी ते सगळं नवीन होतं. त्यांना गावची सवय, इकडच्या वातावरणाची सवय, अचानक फ्लॅटमध्ये त्यांना करमायचं नाही. घरी आले तरी त्यांना असं एकदम कोंडल्यासारखं किंवा एकटं वाटायचं. आता मी तिथेच राहिलेली त्याच्यामुळे मला काही एवढं वाटत नव्हतं. त्याच्यानंतर ते पावसाळ्यात जे काही त्यांचे हाल झाले, येण्या जाण्याचा प्रॉब्लेम किंवा काय म्हणा 2 व्हीलरवर एवढा लांब यायचं जायचं, त्याच्यामुळे हाल व्हायचे त्यांना. तर इनोवा गाडी होती पण ते काय कधी आणायचे कधी नाही असं होतं. तर मग असे हाल झाल्यानंतर हे घराचं कामाचं ठरवलं की आपण इथेच जाऊ. आणि ह्या रूम आहेत आपल्या, तुम्हाला ते सगळं दाखवलेलं आहे मी. ह्या रूम आहेत, त्याचं हॉल किचन बेडरूम आणि पुढे पोर्च असं करून घेतलं, POP केली, बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या. तर हे घराचं काम होईपर्यंत 6 महिने गेले. काही महिने 2 महिने असंच हा नाही करण्यात गेले की बांधायचं इथेच राहायचं असं तसं. पण कामाचा खूप प्रॉब्लेम यायला लागला त्यांना. इकडची कामं बघायची, पुन्हा कारेगावला यायचं. अचानक कॉल आला कंपनीतनं तर पुन्हा या, धावपळ व्हायची, वडवड व्हायची, उन्हाकाराचं, पावसा पाण्याचं, थंडी गारठ्याचं त्यांचेच हाल होत होते. त्याच्यामुळे मग ठरवलं की इथे बांधायचं. मग या घराचं काम झाल्यावरती आम्ही इकडे आलो. 16 जानेवारीला आम्ही इकडे आलो. 4 जुलैला आम्ही शिरूरला गेलेलो सगळं सामान घेऊन. आणि त्यानंतर घराचं वगैरे काम झाल्यानंतर 16 जानेवारीला इकडे आलो. तर आम्ही तिकडे गेलो तेव्हा तृषा 11च महिन्यांची होती. त्याच्यानंतर तिचा बर्थडे वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या. तर सासूबाई आहेत की नाही तुम्हाला, तर मला सासूबाई आहेत. ज्यांनी माझे ब्लॉग सुरुवातीपासून बघितलेत त्यांना त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मिलन दादाला फॅमिली आहे की नाही, त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे. तर आता जेवढं मला तुमच्याशी शेअर करता आले, जेवढं मला दाखवता आले, तेवढ्या सगळ्या गोष्टी मी दाखवलेल्या आहेत. कोण कोण आहे फॅमिलीमध्ये ते सगळं दाखवलेलं आहे. आमच्या आई, राहिला प्रश्न आई कुठे असतात, तर आई गावात असतात. यांचे मोठे भाऊ गावात आहेत, भाऊ आणि वहिनी तर त्यांच्या जवळ असतात. आता मी सुरुवातीलाच सांगितलं की काही फॅमिलीज इशूमुळे आम्ही तिथे नाही आहोत, आम्ही इथे आहोत. तर आई रानात येतात, रानातही आमच्या काय काय आहे, काय काय कामं चालू असतात तेही सगळं शेअर करते मी तुमच्याशी. तर आई रानात आल्यावरती गाठी भेटी होतात, इथंच असतात, तर दुसरीकडे कुठे जाणार. तर खाणं पिणं होतं आमचं, बऱ्याच ब्लॉगमध्ये त्यांना दाखवलेलं आहे मी. आणि गणपतीच्या टायमिंगला आमच्या आजीही तुम्हाला दाखवल्यात, म्हणजे माझ्या आजी सासूबाई त्या तिकडच्या घरी असतात. खूप वय झाले, थकल्यात त्या त्यांच्या. तर माझं तिकडे जाणं होत नाही, मी तिकडे जात नाही शक्यतो, कारण आई इकडे येतात, आईंची गाठ होती. तृषा जाते 2-3 दिवसांनी, ती तिकडे जाते. रौद्र असतो तिचा चुलत भाऊ, खेळतात, परत माघारी येतात. आईंसोबत रौद्रही इकडे येतो, दोघे खेळतात, परत जे त्याच्या घरी, असं काहीसं चालू असतं चक्र. तर
भरपूर प्रश्न होते. आता मी प्रश्न नोट केले होते, तो मोबाईल मिलांकडे आहे, त्याच्यामुळे आता ते तर त्यांना यायला उशीर होतो, त्याच्यामुळे मी रिलॅक्स बसले होते म्हणून स्पेशली शूट केले. तर आई ते असल्यावरती आमच्या गाठी भेटी होतात. आणि आजींना भेटायला जायचं तर मी महिन्यातून एकदा दोनदाच आजींकडे जाते, चक्कर टाकून येते. आणि गेल्यावरती मी ब्लॉगच शूट केला पाहिजे असं काही नाही ना. आजींची गाठ घ्यायची, काय खायला प्यायला द्यायचं असेल ते द्यायचं आणि माघारी यायचं, असं काहीचं असतं चालू. तर मग असं काहीचं आहे. आणि बाकीची फॅमिली म्हणजे रिलेटिव्ह ज्या असतात, चुलत जावा, चुलत दीर, सासवा, ते सगळे असतात. तर आमच्या आता वैष्णवीचं लग्न झालं, तृषाच्या आत्तूचं, त्या ब्लॉगमध्ये सगळेच जण दिसलेले आहेत. पण स्पेशली आता एकेकावरती कॅमेरा घेऊन मी सांगू शकत नाही ना की हे माझं कोण लागते किंवा हे मिलन, तुमच्या मिलन दादाचे हे कोण आहे. तरी मला जेवढं सांगता आले, जेवढ्यांना दाखवता आले, माझ्या नंदा, चुलत नंदा, सख्या नंदा, जेवढं काही दाखवता आले तेवढं मी दाखवले. सगळ्या नंदा दाखवल्यात, जावा दाखवल्यात, दीर दाखवलेत, सासवा दाखवल्यात, सासरे दाखवले, सगळंच काही दाखवलंय मी. तर आता अजून काय तुम्हाला बघणं अपेक्षित आहेत ते मला सांगा. आणि फॅमिलीबद्दल होती कमेंट, कोण कोण असतं काय. तर आम्ही तिकडे राहत नाही गावातल्या घरी जिथे आई राहतात, त्याच्यामुळे आम्ही तिकडचं काय शूट करू शकत नाही. आणि तू तुझ्या पप्पांच्या इकडचे सगळे दाखवले, इकडचे कोणी दाखवले नाही. तर पप्पांच्या इकडे आहेच कोण, माझ्या पप्पांच्या इकडे पप्पा, ऋषिकेश, चिनू आणि चुलती, बस एवढेच आहेत. आणि गेलं तरी त्यांनाही कोण नाही म्हणून माझी तिकडे चक्कर होती. असंही नाही की पप्पा जवळच आहे 10 मिनिटाच्या अंतरावरती म्हणून सारखंच जाणं होतं. पप्पांकडेही माझं महिन्यात नाही एकदा किंवा दोनदाच जाणं होतं. जरी पप्पा गावातच असले तरीही माझं एकदा किंवा दोनदाच जाणं होतं. मी गेले नाही तर पप्पा गाडीवरून जाऊन आल्यावरती पप्पांची चक्कर होतीच तृषाकडं. 4-8 दिवसाला पप्पांची चक्कर होतीच. आणि फोन तर तसे रोज चालूच असतात पप्पांची, तृषासाठी काय करते काय नाही ते. आता त्यांनाही आई सोडून गेली आहे, त्यांनाही आधाराची गरज आहे. त्याच्यामुळे माझं जरी जाणं झालं तर थोडंफार ब्लॉग शूट केला तर करते मी तिकडे गेल्यावरती. तेवढंच जरा फ्रीली, तृषामुळे जरा त्यांचं मन रमून जातं. नाही तर तेच विचार. चुलतेही नाही आहेत मला, चुलतीही एकटी असते, चिनू, ऋषिकेश आणि पप्पा, बास बाकी कोण आहे. आणि मामी ते तर मुंबईला असतात, मामी ती इकडे आली होते त्याच्यामुळे तुम्हाला ती ब्लॉगमध्ये दिसली असेल. आणि इकडची फॅमिली सगळी तर वैष्णवीच्या लग्नामध्ये तुम्हाला दिसलीच आहे. अजून काय बघणं अपेक्षित आहे हे मला कळत नाही. पण ठीक आहे, तुम्हाला प्रश्न पाडतात आम्ही इथे कसं काय, तर या अशा कारणांमुळे, काही फॅमिलीज इश्यूमुळे आम्ही येत आहोत. पण काय नाही, सगळं ओके, जे त्याची लाईफ जगते. आई येतात, बोलतात, दुसरं आम्हाला काय हवंय. आम्ही तिघे खुश आहोत. रोज येणारा दिवस कसा आनंदात घालता येईल, 100% सुखात कसा घालवता येईल हेच मी बघत असते, बाकी काही नाही. कोण मला नावं ठेवतोय, कोण माझ्याबद्दल काय बोलतंय, किंवा आम्हाला तिघांना कोण नावं ठेवते, सॉरी आम्हाला दोघांना कोण नावं ठेवते, किंवा आमच्याबद्दल कोण काय वाईट बोलते, किंवा आपण असं करतोय तर कोण आपल्याला काय नावं ठेवेल याचा विचार मी अजिबात करत नाही. ते सख्खे असू, परके असू किंवा लांबचे असू, कोणीही काहीही बोला, मला काही फरक पडत नाही. कारण आता हा समाज आहे, एकमेकांवरती जाळणारच, तोंडावरती गोड बोलून मागं नावं ठेवणारच. तर एवढं काय माइंडमध्ये घ्यायचंच नाही. सुरुवातीला खूप त्रास करून घेतला मी आई गेल्याच्या नंतर. भरपूर गोष्टी फेस कराव्या लागल्या, भरपूर वयापेक्षा खूप मोठं व्हायला लागलं ते आई गेल्याच्या नंतर. आपलं वय विसरून मोठं व्हायला लागतं. प्रत्येकाच्या आयुष्यात एक फेज येते जिथे आपल्याला सगळं विसरावं लागतं आणि ते सगळं मागे सोडून आपल्याला पुढे कसं जाता येईल याचा विचार करायला लागतं. मलाही त्रास झाला, याने हे बोललो, त्यांनी ते बोललं, यांनी नावं ठेवली, त्यांनी ती नावं ठेवली, भरपूर काय काय गोष्टी ऐकायला भेटलं. पण मी तेच जर धरून बसले असते तर आता मी तिथेच असते. जेव्हा 2-3 वर्षापूर्वी जिथे होते मी, तेव्हा आजही तिथेच असते. पण ठीक आहे, स्वामी आहे, स्वामींचा आशीर्वाद आहे. माझ्या आईचं माझ्यावरती 100% लक्ष आहे. त्याचा मला पावलोपावली काय म्हणतात त्याला, साक्षात्कार किंवा काय म्हणतात ना, ते जाणवतं मला पावलोपावली की माझी आई माझ्यासोबत आहे, 100% आहे. तिच्या आशीर्वादाने माझं सगळं चांगलंच होणार आहे. नशिबाने, देवाच्या कृपेने, माझ्या नशिबाने मिलनही खूप चांगला जोडीदार मला माझ्या आयुष्यात भेटलेला आहे. अजून काही तुमच्या कमेंट असतील त्या बिनधास्त तुम्ही कमेंट करा. जेवढ्या प्रश्नांची उत्तरं देणं मला पॉसिबल आहे तेवढ्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं तुम्हाला नक्की देणार, 100% देणार. कारण आमची स्टोरी माहीत असल्याशिवाय तुम्हाला आम्हाला रोज बघायला म्हणजे कळेल तुम्हाला की आम्ही दोघेच का राहतो, किंवा काय आता तुम्हाला बऱ्यापैकी कळालं असेल की थोडेसे इश्यूज होतातच, नॉर्मल किरकोळ. सगळंच फोडून सांगणं इतकं आपलाच तमाशा आपण का मांडायचं ना.
सगळंच फोडून सांगायला त्याला भरपूर वर्ष गेले, आता 3 वर्ष त्याला लोटले. त्याच्यामुळे आम्ही आमच्या आयुष्यात पुढे गेलो, बाकीच्यांच्या आयुष्यात पुढे चाललेले. तर असं काहीसं आहे. आम्ही तिघे या कारणामुळे इथे राहतो. हे घर कधी झालं, कसं झालं, या तुम्हीच या कुठे जायचे हो. तर असं काहीसं आहे छानपैकी. हे छान माझं क्यूट बेबी दिलेलं आहे जो पप्पानी मला, हो की नाही? छान बेबी, कशी बेबी आहे? छान बेबी. तर चला, तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. तरी याच्यातही काही कन्फ्युजन असेल तरी तुम्ही मला कमेंट करा. त्याही प्रश्नांची उत्तरं मला देणं शक्य झालं तर मी नक्की देईन. भरपूर सुरुवातीपासूनच कमेंट होत्या ह्या की तुम्ही दोघेच का राहता, फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, तुम्हाला सासू सासरे नाहीत का? तर आत्ता बऱ्यापैकी मला जेवढं फोडून सांगता आले तेवढं मी फोडून सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि मला आमच्या ताई पण आहेत, म्हणजे माझ्या ननंदबाई पण आहेत, मिलन दादांना तुमच्या एक बहीणही आहे, ते मी सगळं दाखवलंय. टिलूंचा बर्थडे होता तेव्हा आम्ही शिरूरला गेलेलो, त्यांचा बर्थडे छान सेलिब्रेट केला. त्यांची 2 मुलं, आमचे दाजी काय करतात ते सगळंच मी तुम्हाला दाखवलंय. आमच्या ताई कुठे राहतात हेही सगळं सांगितलंय. खरं तर ज्यांनी सुरुवातीपासून माझे ब्लॉग बघितले त्यांना नाही प्रश्न पडत, पण ठीक आहे, प्रश्न पाडतात, चांगली गोष्ट आहे. तुम्ही आम्हाला रोज बघता, तुम्हालाही आम्हाला बघायची सवय लागली रोज म्हणून प्रश्न पाडतात. तर ठीक आहे, आता बऱ्यापैकी मी प्रश्नांची उत्तरं द्यायचं ट्राय केले. काय प्रश्न आहेत हे काय मला एकदम आठवत नाही, मी मोबाईलमध्ये नोट केलं होतं. तुम्हाला सांगितलं की तो मोबाईल मिलियनकडे गेल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. झुजू आला झोपायचा नाही, झोपायचं गं माझ्या राणीला. सगळ्यांना एकदा बाय गुड नाईट बोल. बाय गुड नाईट. इकडे पडेल इथे बसून छान गुड नाईट बाय बोल. तू गुड गर्ल बेबी का नाही मग माझ्या? गुड नाईटची वेट कर. बाय ब्लँकेट आता जा. तर आपली आता सध्या 800 लोकांची फॅमिली तयार झाली. 800 लोक आमच्या फॅमिलीत आमच्या तिघांसोबत जोडले गेलेले आहेत. यातच मला खूप आनंद आहे. असंच आम्हाला खूप प्रेम द्या, अशीच साथ द्या. असंच रोज नवीन ब्लॉग बघत जा. तुमच्यासाठी नवीन ब्लॉग क्रिएट करणारच मी. काय ब्लँकेट पाहिजे नाही ना मग? तर चला, आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते. असेच छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. आणि खूप रात्र झाले त्याच्यामुळे गुड नाईट. असेच चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या.